राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी भेट घेतली। यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते। जवळपास तासभर झालेल्या भेटीत जयंत पाटील आणि शिंदे यांच्यात अर्धा तास बंद दारात चर्चा झाल्याची माहिती समोर येते। 2 दिवसापूर्वी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती। या सलग भेटींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींची चर्चा रंगली आहे। मात्र या चर्चांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर राज्य सरकारनं अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबासाठीची मोफत साडी योजना बंद करण्याचा निर्णय घेतलाय। 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या या योजनेत दरवर्षी एक साडी दिली जात होती। मात्र आता आर्थिक भार आणि इतर योजनांचा खर्च आणि शासनाची आर्थिक दायित्वे लक्षात घेऊन वस्त्रोद्योग विभागानं योजना बंद करण्याचा शासन निर्णय जारी केलाय। या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 25 लाख कुटुंबांना मिळत होता। मुंबई, पुणे आणि राज्यातील अनेक शहरांमध्ये लोकप्रिय असलेल्या M2 एज्युकेटर लिमिटेड म्हणजेच महेश ट्युटोरियल्सने अचानक आपल्या शाखा बंद करण्यास सुरुवात केली आहे। गेली 38 वर्ष 12वी नीट, JEE स्पर्धा परीक्षा तसंच CBSE आणि ICSE विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी ही संस्था पालकांमध्ये विश्वासार्ह मानली जात होती। चांगल्या निकालाच्या आशेनं अनेक पालक लाखो रुपयांची फी भरत होते। मात्र अचानक शाखा बंद होऊ लागल्यानं विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झाला असून शैक्षणिक क्षेत्रातही खळबळ उडाली आहे। पुण्यातील एका डॉक्टरनं तुकाराम मुंढेंचे आपण डॉक्टर असून आपली त्यांच्याशी ओळख आहे, त्यांच्याकडे काही काम असल्यास आपण करून देऊ असा मेसेज व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला होता। हा मेसेज टाकणं डॉक्टरला चांगलंच महागात पडलंय। या मेसेज प्रकरणी पुण्यातील डॉक्टरवर अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। डॉक्टर हिमांशू अजवानी असं या 48 वर्षीय डॉक्टरचं नाव आहे। या डॉक्टरचं व्हॉट्सअप चॅट समोर आल्यानंतर FDA कडून तक्रार करण्यात आली होती। तुकाराम मुंढे यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचं या तक्रारीत म्हटलंय। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात गाडेगावजवळील घाटात 4 चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झालेत। 6 जण वाहनातून प्रवास करत असताना घाटातील वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं वाहन अनेक वेळा पलटी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। अपघातानंतर वाहनाचा चक्काचूर झाला। स्थानिक नागरिक आणि आरोग्य पथकानं जखमींना तातडीनं बाहेर काढून जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं। अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचा सध्या पोलीस तपास करत आहेत। पेपरफुटीनंतर पुन्हा घेण्यात आलेल्या नीट UG 2026 परीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं गुरुवारी रात्री जाहीर केला। 21 जून रोजी झालेल्या फेरपरीक्षेला 21 लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते। पंजाबच्या आर्यन गुप्ता आणि हरियाणाच्या पांशुल बन्सल यांनी 720 पैकी 715 गुण मिळवत संयुक्तपणे अव्वल स्थान मिळवलं। उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार असून OMR शीट आणि स्कोअर कार्ड डिजिलॉकरमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी निकाल जाहीर करण्यात आल्याचं NTA सांगितले। अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी प्रकरणानंतर आता वैष्णोदेवी मंदिरातील सुमारे 500 कोटी रुपयांच्या चांदीबाबत गंभीर आरोप करण्यात आलेत। तक्रारीनुसार तपासलेल्या सुमारे 20 टन चांदींपैकी केवळ 5 ते 6% चांदीच खरी असून उर्वरित धातूंमध्ये भेसळ असल्याचा दावा करण्यात आलाय। या प्रकरणाची दखल घेत न्यायालयानं गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांना 29 जुलै रोजी सर्व कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश दिलेत। मात्र हे आरोप अजूनही न्यायालयीन तपासाधीन असून त्याबाबत अंतिम निष्कर्ष किंवा अधिकृत पुष्टी झालेली नाही। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 22 कोटी अमेरिकन मतदारांचा डेटा चोरल्याचा गंभीर आरोप केलाय। देशाला संबोधित करताना त्यांनी 25 मिनिटांच्या भाषणात हा दावा केला। ट्रम्प यांच्या मते 2020च्या निवडणुकीपासून चीननं मतदारांच्या माहितीमध्ये हस्तक्षेप केला असून एका अमेरिकन पत्रकाराच्या मदतीनं मतदारांच्या फाईल्स बेकायदेशीररित्या मिळवल्या। मात्र ट्रम्प यांच्या आरोपांना अद्याप कोणतेही अधिकृत पुरावे सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत आणि चीनकडूनही यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माचा इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्सवरील 3रा वनडे हा भारताकडून अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो अशी चर्चा सध्या रंगली आहे। 2027 मध्ये विश्वचषकाच्या दृष्टीनं नव्या खेळाडूंना संधी देण्याचा विचार निवड समिती करत असल्याचा दावाही काही माध्यमांनी केला आहे। मात्र रोहितच्या निवृत्तीबाबत किंवा संघाबाहेर करण्याबाबत BCCIनं कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही। त्यामुळे या वृत्तांना अजूनही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। दरम्यान
कार्डिफ या ठिकाणी झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये रोहितला मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्माने 26 धावा केल्या आणि भारतालाही 4 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली असून आता लॉर्ड्सवरील तिसरा वनडे निर्णायक ठरणार आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आगामी इठा चित्रपटावर वाद निर्माण झालाय. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित असल्याचा दावा असलेल्या या चित्रपटाच्या टीझरमध्ये ऐतिहासिक तथ्यांचा विपर्यास केल्याचा आरोप त्यांच्या नातू धनंजय खुडे यांनी केलाय. कुटुंबियांची संमती न घेता चित्रपटाची निर्मिती झाल्याचाही दावा त्यांनी केलाय. चित्रपटातील वादग्रस्त बाबी दुरुस्त न केल्यास निर्मात्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई, अब्रू नुकसानीचा दावा आणि राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही कुटुंबियांनी दिलाय.